हॅलो फ्रेंड्स, मी कविता आणि माझ्या लिटल टॉक्स विथ काव्या या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. मी माझ्या चॅनलचे नाव लिटल टॉक्स विथ काव्या असे का ठेवले असेल, लिटल टॉक्स विथ कविता ठेवण्याऐवजी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर मला काव्य हे नाव खूप आवडतं आणि कोणी जर मला या नावाने बोलवलं तर मला खूप छान वाटतं. म्हणून मी स्वतःच माझं हे नाव चॅनलच्या नावात टाकलं आहे. आज मला सुट्टी आहे म्हणून मी विचार केला मॉर्निंगचा ब्लॉग बनवावा. मला सुट्टी होती, पण आज रविवार नव्हता, सो मुलांना आणि स्वप्नीलना पण सुट्टी नव्हती. मग काहीतरी स्पेशल भाजी करावी म्हणून रात्रीच छोले भिजवले होते, कारण रिशू आणि वीर या दोघांनाही छोले फार आवडतात. मग छोलेची भाजी आणि चपाती असा टिफिन बनवला. जर तुम्हाला या छोलेच्या भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी त्यावर सेपरेट व्हिडिओ पोस्ट करेन. अशा प्रकारे ही छोलेची भाजी तयार केलेली आहे आणि त्याच्यावर वरून अशी कोथिंबीर टाकलेली आहे छान. आणि त्यानंतर वीरचा डबा भरून घेतला आणि वीरला शाळेत पाठवलं. त्याच्यानंतर यांचाही डबा भरला. हे फक्त भाजी आणि चपातीच नेतात, सो यांचाही डबा भरून घेतला. अशा प्रकारे त्यांचा डबा भरून घेतला आणि त्यांना दिला. त्याच्यानंतर स्वतःच्या पोटोबाचा पण विचार केला पाहिजे, सो माझ्यासाठी ओट्स शिजवले आणि ब्रेकफास्ट करून घेतला. तो रिशू पण उठला. झोपेतून उठल्या उठल्या याचा ड्रामा खूप असतो. बघा तुम्ही कसा करतोय तो. त्याच्यानंतर त्याचं सगळं आवरून त्याला शाळेत पाठवलं. आता बघा, प्रत्येक लहान मुलांच्या थोड्या थोड्या दिवसांच्या काही फेजेस असतात. आता हा रिशू 15 दिवसापूर्वी स्कूलला जाताना इतका रडायचा की मला खूप टेन्शन यायचं, हा कधी हसत शाळेला जाईल. पण फायनली ती फेज संपली आणि आता ॲन्युअल डेची तयारी शाळेत चालू झाल्यामुळं हा खूप एक्सायटेड असतो आणि त्यामुळं माझं टेन्शनही कमी झालं. त्याच्यानंतर मग मी जिममध्ये गेले, थोडा वर्कआउट केला. रोजच्या रोज जिममध्ये जाऊन वर्कआउट करावाच असं मला वाटतं, सो मी रोज जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करते जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा. त्याच्यानंतर घरी जाऊन सर्व कामं उरकली, जेवण केलं. तेवढ्यात रिशूला घरी आणण्याची वेळ पण झाली. त्याला घेऊन आले. मग त्याच्यासाठी काळे मनुके रात्री भिजवले होते, ते सकाळी त्याला द्यायला विसरले होते, ते दिले. तेवढ्यात गप्पा मारताना या प्रिन्सने उद्याच्या डब्याची फरमाईशसुद्धा सांगितली. ओके, तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.